तरी मला शेवटच्या क्षणी त्या लोकांनी डावललं. काय बाहेर व्यवहार झाले मला माहित नाही. एका अत्यंत घाणेरड्या केसमध्ये फसवण्याचा प्रयत्न केला. पाण्याचे लोकांचे हाल आहेत, शौचालयाचे हाल आहेत, रस्त्याचे हाल आहेत. नमस्कार, story.com च्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आपण उभे आहोत मुंबईच्या वरळी कोळीवाड्यामध्ये आणि या ठिकाणचे अपक्ष उमेदवार आहेत सूर्यकांत कोळी. सूर्यकांत बाबू कोळी. सूर्यकांत बाबू कोळी हे गेले 44 वर्षापासूनचे शिवसैनिक आहेत, कट्टर शिवसैनिक आहेत. मात्र उद्धव ठाकरे यांच्याकडून त्यांच्या पक्षाकडून त्यांना तिकीट नाकारण्यात आलं. त्यावर त्यांनी नाराज होऊन अपक्ष म्हणून फॉर्म भरला असून कोळीवाडा परिसरातून मोठा सपोर्ट त्यांना या ठिकाणी मिळतोय. आणि जे सिटिंग उमेदवार आहेत शिंदे गटाकडून आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे बघून त्यांच्या कुठंतरी नाकामध्ये दम आणलाय त्यांनी. कारण कोळी आगरी समाजाचा एक मोठा पाठिंबा सूर्यकांत कोळी यांना भेटतोय. आपण त्यांच्याशी चर्चा करूया की तिकीट पक्षानं 44 वर्षांची निष्ठा असून सुद्धा का नाकारलं. सर, इतक्या वर्षाची निष्ठा असून सुद्धा तुमचं तिकीट का नाकारण्यात आलं? आता मी बघा 44 वर्ष पक्षाचं काम केलं, प्रामाणिक काम केलं, निस्वार्थी काम केलं. मी कधीही कुठल्या कोणाकडनं पैसा घेतला नाही. एवढं आणि 18 वर्ष मी या पक्षाचा शाखाप्रमुख आहे. तरी मला शेवटच्या क्षणी त्या लोकांनी डावललं. काय बाहेर व्यवहार झाले मला माहित नाही आणि मला नाही सांगण्यात आलं दुपारी 3 वाजता. मग मी जाऊन अपक्ष फॉर्म भरला. व्यवहार झालेला असा संशय आहे तुम्हाला? संशय आहे 100%. कोणावर संशय आहे? आहेत त्यांचे काही पदाधिकारी आहेत, बाहेर बसले होते. दोन पक्षामध्ये फूट झाली, त्यानंतर सुद्धा तुम्ही निष्ठेने पक्षासोबत राहिलात. मग काय अशी माशी फुंकली की तुमचं तिकीट नाकारण्यात आलं? निष्ठेने मी राहिलो. सर्व पदाधिकाऱ्यांना जास्त मतांनी फरकाने निवडून आणलं. माझ्यावर अन्याय झाला. 2016 साली मला एका अत्यंत घाणेरड्या केसमध्ये फसवण्याचा प्रयत्न केला माझ्याच साथीदाराने. बरोबर. माझ्याच साथीदाराने मला फसवण्याचा प्रयत्न केला की मी निवडणूक लढू नये म्हणून. माझ्यावर प्रेशर केलं. पुन्हा मला 2017ला शाखाप्रमुख केलं. त्याच जोमाने मी काम केलं. विद्यमान नगरसेविकेला मी निवडून आणलं. माझी त्याच्यामध्ये 75% एकट्याची मेहनत होती. तरी पण मला यावेळेला तिकीट नाकारलं. आता आदित्य ठाकरेंचा हा मतदारसंघ आहे, त्यांना पण निवडून आणण्यासाठी तुम्ही परिश्रम घेतलात, तर त्यांची साथ नाही लाभली तुम्हाला तिकीट देण्यासाठी? नाही, ते काहीतरी व्यवहार बाहेर झाले मला काय माहिती नाही त्याच्यामध्ये. पण आदित्य साहेब शेवटपर्यंत माझ्या फेवरमध्ये होते. माझ्याशी चांगले होते. मला ते उमेदवारी देण्याच्या बेतात होते. पण शेवटच्या क्षणाला हेच जे मला फसवण्याचं कारस्थान झालं, त्या कारस्थानापायी माझं तिकीट कापलं गेलं. वरळी कोळीवाडा हा परिसर आहे, तो आदित्य ठाकरेंचा बालेकिल्ला आहे आणि याच ठिकाणी मधून ते आमदार आहेत. त्यांनी गेल्या वेळेस जे काही आश्वासन गेले 2 टर्म देत आहेत, ते पूर्ण झालेत? काय पूर्ण केलेत? हो, केलेले आहेत. फक्त ज्या विद्यमान नगरसेवक आहेत, त्यांनी ती आश्वासनं पूर्ण केली नाहीत. गावाची परिस्थिती अत्यंत खराब आहे. इकडचे रस्ते खराब आहेत, समुद्रकिनारे खराब आहेत, अनधिकृत कामं आहेत. त्याच्यामुळे लोक कंटाळलेले आहेत त्यांना. म्हणजे तुमची नाराजी विद्यमान नगरसेवकांवर आहे, आदित्य ठाकरेंवर नाही? बिलकुल नाही. व्यक्तीवर माझी नाराजी आहे, पक्षावरती नाही. तुम्हाला आदित्य ठाकरेंनी फॉर्म मागे घेण्यासाठी वगैरे विनंती काय केली का नाही? नाही, नाही. मला विनंती नाही केली. मला त्यांनी सांगितलं तुम्ही फॉर्म भरू शकता जाऊन. आदित्य ठाकरेंच्या सांगण्यावरून फॉर्म भरला? मी त्यांना सांगितलं मला तुम्ही थांबू नका, आता मला रजा द्या, मी जातो, माझा निर्णय मी घेतो. आता काय वरळी कोळीवाडा, तुम्ही लोक इथले मूळ गाववाले आहात, समुद्राचे मालक आहात, समुद्राच्या कडेला तुमची घर आहेत, पण या घरांची अवस्था असं बघितलं तर अतिशय गिजमीच आणि साधं जायला रस्ते सुद्धा नाही आहेत. अशी परिस्थिती कशी? म्हणजे मूळ मुंबईकरांवरच अशी परिस्थिती कशी? बरोबर आहे. 3-3 वेळा टर्म मिळालेली आहे या स्थानिक नगरसेवकांना. विकास गावाचा व्हायला पाहिजे होता. समोरची परिस्थिती बघा कशी आहे. या समोर जरा कॅमेरा लागवा आणि बघा लोक कशी राहतात. बघा काय परिस्थिती आहे. गरीब बघा कसे राहतात. अशा लोकांची परिस्थिती असताना काय विकास झाला गावाचा? किती 100 उदाहरणं दाखवीन मी. पाण्याचे लोकांचे हाल आहेत, शौचालयाचे हाल आहेत, रस्त्याचे हाल आहेत. हे कधी सुधारणार? कधी विकास होणार गावाचा? त्याच्यामुळे हे मी पाऊल उचललं आणि निस्वार्थपणाने मी आता अपक्ष फॉर्म भरलेला आहे. आणि मी जिंकून आलो तर हे सगळे प्रश्न मी चुटकीसरशी सोडेन. मूळ गाववाल्याचे काय प्रश्न तुम्हाला सोडवायचे भूमिपुत्रांचे? आता भूमिपुत्र म्हणजे विकासाचा प्रश्न आला महत्वाचा. चांगली घरं लोकांना मिळायला पाहिजे, चांगल्या सुविधा मिळायला पाहिजे. वॉटर मीटर गटर याच्या सुविधा आहेत
या प्रामाणिकपणे सोडवल्या गेल्या पाहिजेत. इथे डिजिटल लायब्ररी असायला पाहिजे. ज्येष्ठ नागरिकांसाठी व्यायामाचं साहित्य मिळायला पाहिजे. प्रत्येक गल्लीमध्ये त्याची गरज आहे. ती व्यवस्था झालेली नाही. ठीक आहे. हे होते बाबू कोळी. हे या ठिकाणचे भूमिपुत्र आहेत आणि याच ठिकाणहून गेले अनेक वर्षांना शाखा अध्यक्ष असून सुद्धा त्यांचं तिकीट नाकारण्यात आलं. मात्र तरी ते अपक्ष निवडणूक लढवतात. बघूयात काय होते, त्यांना यश मिळते का? इथले भूमिपुत्र गाववाळे यांची साथ देतात का ते आपण पाहूयाच आणि वेळोवेळी तुम्हाला मुंबई महापालिकेचे अपडेट देतच राहू. कॅमेरामॅन दीपक काळुंकेसह मी प्रकाश पाटील, story.com मुंबई.